गोव्यामध्ये एका पबमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 3 पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे। गोव्यामधल्या अरपुरा इथे ब्रिज बाय रेमो लेन या पबमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पबला लागलेली आग काही क्षणामध्ये सर्वत्र पसरली आणि संपूर्ण पब आगीच्या विळख्यात सापडला आणि त्यामुळे पबमधील नागरिकांना बाहेर पडता आलं नाही। मृतांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तिथली पाहणी केली आणि या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। गोव्यामध्ये पर्यटनाच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि अशावेळी अशी दुर्घटना घडल्यामुळे सध्या पर्यटकांमध्ये भीती पाहायला मिळते। दरम्यान दुर्घटनाग्रस्त पब बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पाहूया। नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या गोव्यामध्ये एक भयानक घटना घडलेली आहे। रात्री 12-12:30च्या सुमारास गोव्यामध्ये हाहाकार माजवणारा अग्नितांडव जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये तब्बल 25 जणांना जो आहे तो आपला जीव गमवावा लागलेला आहे। गोव्याच्या अरपेरा परिसरातील ब्रिज बाय रोमियो लेन ह्या अत्यंत लोकप्रिय अशा पबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आणि त्यामुळे हा मोठा अनर्थ घडलेला पाहायला मिळतोय। अगदी या प्राथमिक माहिती आपण जर पाहिली असेल तर सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे या ठिकाणी ही दुर्घटना घडली असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जे मृत आहेत त्या मृतांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे तर त्यामध्ये काही जण जे आहेत ते पर्यटक आहेत। रात्री या ठिकाणी 23 जणांचे मृतदेह जे आहेत ते आढळले होते। त्यानंतर जे जखमी होते त्यांना येथील गोवा बांबोळीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यामध्ये आता सकाळीच या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मृतांची संख्या जी आहे ती आता 25 गेलेली पाहायला मिळते। या ठिकाणी ही जी दुर्घटना घडली ती नेमकी कशामुळे घडली याचं कारण जे आहे ते गुलदस्त्यामध्ये असलं तरी देखील संपूर्णपणे या प्रकाराची चौकशी व्हावी असे जे आदेश आहेत ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली, संपूर्ण प्रकाराची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर ही नेमकी आग कशामुळे लागली याची चौकशी व्हावी असे देखील आदेश जे आहेत ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले पाहायला मिळतात। त्यासोबतच या ठिकाणी जी पबमध्ये सुरक्षा जी होती त्या सुरक्षेचे नियम जे आहेत त्या नियमांचं उल्लंघन झालं होतं का, अग्निसुरक्षा कार्यरत होती का, अशा अनेक ज्या बाबी आहेत त्या आता तपासल्या जातील। पोलीस जे आहेत ते या संपूर्णपणे घटनेचा जो आहे तो तपास करताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच आपण जर पाहिलं असेल तर आता पर्यटन हंगामाला सुरुवात होते, सलगच्या सुट्ट्या नाताळ आहे, त्यानंतर नववर्ष स्वागत यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते गोव्यामध्ये दाखल होत असतात। मात्र ऐन या पर्यटनाच्या हंगाम सुरू होण्याच्या मोसमामध्ये या ठिकाणी ही दुर्घटना घडल्यामुळे या ठिकाणी सर्वत्र हळहळ व्यक्त होते मात्र आणि पर्यटकांमध्ये देखील काही प्रमाणात भीती जी आहे ती पाहायला मिळते। मात्र आपण जर पाहिलं असेल तर ही जी घटना घडली आहे त्यामागची कारणं शोधण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे आणि त्या प्रकारचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले पाहायला मिळतात। उमेश परब, झी मीडिया, गोवा।